काही नियम पत्ते तुम्हाला रेकॉर्ड करून देतो ते कायम लक्षात ठेवा. तुमच्या कमरामध्ये एल्बोर्ड पाहिजे पायसमध्ये गॅप या ठिकाणी वरची टिक खाली सरक वरून खाली सरक त्याला भरपूर दिवस झाले. त्याच्यातलं जे कार्टेल आहे जसं जसं बाहेर आलं जसं जसं बाहेर येईल तसं ती साईड कमी दबली जाईल. म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला मांडीला गुडघ्याला पोटी काचीला होती तिथं दाबलं तेच मी दाबलं अजिबात पण म्हणून तुमचा कमरापासून उजवा पाय दुखतो जड पडतो रगला ती कळला की पण येत आहे आता. यालाच म्हणतो एल साईटिका प्रॉब्लेम. हे तुम्ही किती पण गोळ्या खाल्ल्या गोळ्यांनी प्रमाण कमीच होणार. तेच हा जी कार्टिलेज जसं जसं बाहेर येतं तसं हा प्रकार वाढतो त्याला म्हणतो साईटिका प्रॉब्लेम. वरती नाही निवडून आता याला पालतू झोपणं बंद 15 किलोच्या पुढं 15 ते 20 किलोच्या पुढं वाकून वजन उचलणं बंद. त्याच्यानंतर कमराला झटका बसून असं काय करणं बंद. जाड गादी जाड सोप्यावर बसून झोपणं बंद. 30 डिग्रीत बसायचं झोपायचं नाही. 30 डिग्री म्हणजे खुर्चीवर बसली शीट पुढे घेऊन पाय टेबलवर ठेवून खुर्ची ठेवून बसायचं झोपायचं. थोडे दिवस आंबट वाटतं खायचं नाही. याचा एलएस पॉईंटचा एम आर झालं तर दिसतं बऱ्यापैकी. त्याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल. 10 दिवसात प्रॉपर पूर्ण क्लिअर एक 2 याच्यात होणार नाही. सामान जास्त त्याला पुढचे 3 महिने एल एस बेल्ट लावायचं. काम करताय प्रवास करताय नंतर गाडी चालू का ना काम घरातलंच आहे ना करू नाही पार्लरचं बसने जावं यावं लागतं तिला नाशिक शिल्लक डेली नाशिक नायगाव दिला सोडा. कमरावर पडले ते का मग वाढलं असतं पिशवी का वजन उचललं होतं काही एक्सरसाइज करता करता ते निमित्त झालं त्याच्या आधी काहीतरी झालं करा वडील सेम पोझिशन पाय नाही डोकं केलं कळू तिकडे डोकं सकाळी उठलं टाचा दुखणं जॉईंट दुखणं असं काय होतं सरळ डोकं इकडे पाय इकडे पाठ नंबर उजवा